रामकृष्ण हरी मंडळी हा शब्द फक्त आपण एकादशीलाच वापरतो का? तर त्या दिवशी एकादश असते, तर असे पदार्थ पण आपण काय करतो, एकादशीलाच करतो। तर चला मी तुम्हाला मस्त अशी बटाट्याची काठी शेव म्हणजे उपवासाची काठी शेव दाखवणार आहे। तर आपण ही कोणत्याही म्हणजे शेंगदाणे खिचडी याच्यासोबत खूप छान अशी ताटी लावू शकतो आणि खाऊ शकतो आणि लहान मुलांना तर ही खूपच आवडते। तर चला वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी घेतलेले आहे उकडलेले बटाटे। हे उकडलेले बटाट्यावरील साल काढून घ्यायचे आहे आणि आपल्याला अशी किसून घ्यायची आहे। आणि मी रात्री साबुदाणा भिजत घातलेला होता, त्याची पेस्ट केलेली आहे। 4 चमचे आपल्याला बटाट्याच्या किसमध्येच टाकून द्यायचे आहे, मोजून 4 चमचे, जास्तही घालायचा नाहीये। आणि 1 मिरचीचा चमचा ठेचा आणि चवीप्रमाणे मीठ। आणि आता काय करायचं, हे मिश्रण आपल्याला हाताच्या साहाय्याने एकजीव करायचं आहे। जसं आपण रोज पीठ मळतो ना, सेम तीच प्रोसेस वापरून आता पीठ कोणतं मळतो, आपण पोळीचं मळतो, बाजरीचं मळतो, पण इथं आपल्याला बाजरीची जी पीठ मळतो ना, बाजरीच्या भाकरीचं, ती प्रोसेस वापरायची आहे। तर असं केल्याने काय होतं, आपले पापड काठी शेव ही तुकडा पडत नाही आणि मोडत नाही। आता मी तुम्हाला इथे एकच पापड करून दाखवते, कारण मला करायची होती काठी शेव। जाडसर प्लास्टिक कागद घ्यायचं, त्याला दोन्ही साईडला तेल लावून घ्यायचं आणि असं बोटाच्या साहाय्याने आपल्याला पोळीचा आकार देऊन घ्यायचा आणि असे पापड करून तुम्ही उन्हाला मस्त सुकवू शकता। तर मला इथे काठी शेव करायची आहे, तुम्हाला एक पापड करून दाखवला, तुम्ही असे पापड पण करू शकता। तर आता काठी शेवला काय करायचं आहे, पायपिंग बॅगमध्ये मी नोझल टाकून घेणार आहे। तुमच्याकडे जर काठी शेवचा सोऱ्या जर असेल ना, तो पण तुम्ही इथे वापरू शकता। मी पायपिंग बॅगमध्ये हे मिश्रण भरून घेतलं आणि मस्त उन्हात एक साडीचं कापड टाकलं आणि त्यावर मस्त असा काठी शेवचा आकार देऊन घेतला। आणि ही काठी शेव आपल्याला 1 दिवसभर पूर्ण उन्हात ठेवायची आहे। म्हणजे काय होतं, आपली काठी शेव ही मस्त 1 दिवसात पूर्ण वाळून जाते। आपल्याला उलट पालट लगेच करायची नाही बरं का, नाही तर तुम्ही अर्धा तास झाला की लगेच उलटायला जाशाल तर आपली काठी शेव मोडून जाईल। आणि आपल्याला ही आहे ना एका कापडावरच, म्हणजे अशा कापडावरच साडी वगैरे त्याच्यावरच टाकायची आहे। म्हणजे काय होतं, जेव्हा वाळते ना तेव्हा पाण्याचा शिंतोडा द्यायचा पाठीमागच्या साईडनं उलटी करून आणि मस्त अशी रपारपा आपल्याला काठी शेव काढून घ्यायची आणि काय होतं, तुकडे पडत नाही। तर तुम्ही बघू शकता, जशी तुम्ही पेपरवर टाकली ना, म्हणजे प्लास्टिक कागदावर, त्याच्यावर पटकन तुकडे वाहतात काढायच्या वेळेस। आता परातीमध्ये काढून आपण 1 दिवस पुन्हा ऊन दिला आहे आणि आता बघू शकता मस्त अशी झालेली आहे आपली उपवासाची काठी शेव। तर आता तेल तापलं आहे मस्तपैकी आणि त्यात आपण आता तळून घेणार आहोत। तर ही काठी शेव बटाट्याची तुम्हाला कशी वाटली आणि खायला खरंच आवडत असेल ना, तर नक्की करा। तुमच्या घरात जर उपवासाचे माणसं असेल ना, त्यांनाही नक्की करून ठेवा। वर्षभर टिकणारी अशी काठी शेव आहे, तर नक्की ट्राय करा आणि तुमच्या मुलांना